नमस्कार, आप देख रहे हैं राय टीवी संजय राक्षसी के साथ। 2025 मध्ये जे पूर परिस्थिती आली होती नांदेडमध्ये आणि त्या नांदेडच्या पूर परिस्थितीमध्ये जे छोटी दर्गा, बडी दर्गा आणि किल्ला रोडचा हे भाग आहे पूर्ण पाण्यामध्ये होता आणि ह्या पाण्यामध्ये असल्यामुळं स्थानिकच्या जे काही लीडर असतील त्यांनी लोकांचं फक्त मनोबल राखण्याकरता त्यांचे त्यावेळेस फक्त दस्तावेज घेतले। तुमच्या घरामध्ये पाणी गेले आहे का, तुम्हाला पैसे मिळतील असे करून सर्वांचे दस्तावेज घेऊन हे महानगरपालिकेला सोपवण्यात आले। पण महानगरपालिकेनं ते तहसीलला वर्ग केले नाहीत कुठल्याच प्रकारचं आणि ह्या लोकांना कुठल्याही प्रकारची आतापर्यंत मदत मिळालेली नाही। त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन त्यांच्या घरातली जे काही भांडे वगैरे असतील, जे काही राशन पाणी असेल याची नासधूस झालेली आहे। आणि स्थानिकच्या लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की खरोखर ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी सुद्धा गेलं नव्हतं अशा लोकांना तिथला लाभ मिळाला आहे। पण ज्या लोकांचं खरोखर अतोनात नुकसान झालेलं आहे त्या लोकांचं पोट हातावर असल्याप्रमाणे दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी जे काय ते पोट्या पाण्याची व्यवस्था करायची अशी परिस्थिती असतावेळेस अतोनात लोकांचं ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पण महानगरपालिका किंवा तहसील हे एकमेकावर सांगण्यात आलेलं आहे की पैसे त्यांनी दिले नाहीत, पैसे आम्ही देतो। हे जवळपास 2024 पासून इथं असाच खेळ चालू आहे। लोकांच्या घरामध्ये दरवर्षी पाणी जात आहे आणि महानगरपालिका त्याची कुठलीच काही व्यवस्था करत नाही। ज्या वेळेस पाणी जाते त्यावेळेस फक्त सांगण्यात येते की ह्या लोकांवर जे काही समजा यांच्या घरात पाणी गेले यांची आम्ही नासधूस झाली असतील यांचे पैसे देऊ, पण आतापर्यंत अद्यापही कुठलीच यांना पैसे किंवा त्याचा मोबदला घरामध्ये जे काही नुकसान झाले हे मिळालेलं नाही। त्यामुळं बहुजन समाज पार्टीच्या वतीने ह्या ठिकाणी शासन आणि प्रशासनाचा ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ह्या लोकांना बहुजन समाज पार्टीच्या माध्यमाने इथं या जे काही समजा महानगरपालिका असेल, तहसील असेल यांच्याकडून पुरेपूर यांना मदत मिळवण्याकरता आम्ही प्रयत्न करू। हेच या ठिकाणी